तरी पाठवलंच नाही. आता काहीच नसतील अकाउंटला काहीच नसेल. हॅलो. याच दरम्यान आपण पाहतो तर निश्चितच गणेश नाईक सर्वांकडून आपल्याला या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. निश्चितच सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देतोय आणि त्याचबरोबर सामन्याला सुरुवात होते. किरण भगत येतात गोलंदाजी मार्कवर, विकी शेळके स्ट्राईक एंडला आणि त्याचबरोबर विकी शेळके आणि सुशांत, विकी म्हात्रे आणि सुशांत शेळके ही जोडी मैदानामध्ये. पहिला चेंडू किरण भगतचा इनस्विंग चेंडू होता आणि चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. चांगला बॅकिंग आणि त्याचबरोबर निश्चितच किरण भगतचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण लेजंड क्रिकेटर आहेत. आपल्या संघाचं नाव मात्र मोठ्या पटलावर नेण्याचं काम केलं उसारली गावाचं, तो किरण भगत गोलंदाजी मार्कवर. स्लोवर पद्धत चेंडू, अजून एक चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळतोय. सरळ चेंडू यष्टी रक्षकाचा वेध घेतोय आणि अजून एक निर्धाव चेंडू. तर पंचांनी हेरला, लाईन पाहिली आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळाला. पंच आहेत क्रिकेटचे देव ज्याला म्हटलं जातं, ते पंच आपण पाहतोय. मयूर चिमणे आणि त्याचबरोबर बंटी कोंडिलकर. किरण भगत गोलंदाजी मार्कवर तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. स्लोवर पद्धतीचा चेंडू, त्याला मात्र हेरलाय. फाईन लेग क्षेत्राला क्लिअर करतोय. इट्स अ माइटी हिट. ब्रँडेड षटकार विकी म्हात्रेच्या बॅटमधून निघालेला हा खणखणी षटकार. केली आहे विकी म्हात्रेनं आणि चौथा चेंडू मात्र सुटकेचा निस्वास सोडताना पाहायला मिळाला. जोरदार अपील देखील पाहिली, पंचांनी हेरलं, त्यानंतर लाईन पाहिली, हाईट फॅक्टर पाहिली, त्यानंतर निर्णय मात्र फेटाळून लावलाय. इथे मात्र षटकारानं खातं खुलं केलंय, संघाचं षटकारानं खातं खुलं झालंय ते विकी म्हात्रेचं. स्लोवर पद्धतीचा चेंडू, चेंडूला मात्र मिडविकेट क्षेत्राकडे ट्रॅव्हल केलं. वन बॉल चेंडूला उचलणार हरीश मुंडे, तत्पूर्वी मात्र मिळेल सिंगल विकी म्हात्रेसाठी. बिनबाद 7 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झाली आणि इथे मात्र स्ट्राईक मिळाली आहे सुशांत शेळकेला. एक अष्टपैलू खेळाडू, ही जोडी म्हटली तर सर्जा राजाची जोडी म्हणावी लागेल. निश्चितच सचिन तेंडुलकर त्यानंतर वीरेंद्र सेहवाग जशी जोडी मैदानामध्ये सलाम मिरू याची, तशी जोडी मात्र पाहायला मिळते. सुशांत शेळकेच्या बॅटमधून निघालेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. डीजे धन्यवाद डीजे ऑपरेटर. पहिल्या षटकामध्ये धावा आले ते एकूण 13. सुरुवात चांगली झाली आहे. मिळून 13 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळतात. दुसरं षटक घेऊन येईल निश्चितच
उसारली संघाकडून जितेंद्र मुंडे. तिसऱ्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर सहाव्या चेंडूवर षटकार आला. 3 चेंडू निर्धाव देखील पाहायला मिळाले. एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पाहायला मिळाली. 13ची सरासरी पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचे पाहायला मिळाली. निश्चितच आदई संघाची एक उत्कृष्ट दर्जाची जोडी विकी म्हात्रे सुशांत शेळके. आता मात्र एंड चेंज झालाय गोलंदाजांचा. आमच्या मानसरोवर स्टेशन एंड कडनं गोलंदाजी करत असताना गोलंदाज जितेंद्र मुंडे. हो, लॉप केला चेंडूला लॉंग ऑन क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक बनून राहिला. इट्स अ माइट हिट, सिक्सर. खूप छान फटका पाहायला मिळाला. फायनली क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि इथे मात्र चेंडू गरंगलत जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावांकरता पुन्हा एकदा डिझेल अगोदर आपण आवाज ऐकला रोशन सकपाळ सरांचा. अतिशय गोड आवाज, तंत्रशुद्ध समालोचन पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं. प्रेक्षकांना भुरळ घालेलं असं समालोचन आपल्याला ऐकतात. खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. निश्चितच पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. 2 चेंडूमध्ये 10 धावा मात्र खर्च केल्यात या गोलंदाज जितेंद्र मुंडेनं. धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 23 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. अजून एक मोठा फटका लॉंग ऑफ क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक नाही तिथे, परंतु 1 बॉल सीमारेषे बाहेर. चेंडू फरार, चौकार. अक्षरशः चौकार षटकारांची भाषा बोलतात दोन्ही फलंदाज. बॅक टू बॅक 2 चौकार. इथे मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेनं चेंडूला फक्त ढकललंय. तर चांगला चेंडू तर चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न सफल ठरला विकीचा. आणि इथे मात्र मिळेल सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकली. आता पुन्हा एकदा स्ट्राईक मिळाली आहे ती सुशांत शेळकेला. धावसंख्या आपण पाहिली तरी कोणा 28 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त हाणामारी करण्याचा प्रयत्न सातत्यानं सुरू ठेवलाय सुशांत आणि विकीनं. आता मात्र लागले इथे मात्र पॉइंटच्या वरतून चेंडू चाललाय गरंगळत सीमारेषे बाहेर. चेंडू फरार, चौकार. या षटकामध्ये अक्षरशः धावा एकूण 19 धावा खर्च केले जातात. परंतु शेवटचा चेंडू या षटकातील जितेंद्र मुंडेचा. चेंडूला ग्लास करण्याचा प्रयत्न, इथे मात्र कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू शेवटचा आला निर्धाव. सुटकेचा निश्वास सोडला असेल या गोलंदाजाला जितेंद्र मुंडे हा गोलंदाज, ज्या गोलंदाजावर मात्र अक्षरशः तुफान हाणामारी पाहायला मिळाली ती विकी शेळके, त्याचबरोबर विकी म्हात्रे, त्याचबरोबर सुशांत शेळकेच्या माध्यमातून. आणि ही सलामीवीर जोडी आदई संघाची एक अष्टपैलू जोडी आहे आणि या जोडीवर मात्र जास्तीत जास्त निर्भय असतो तो आदई संघ. कारण ही जोडी जर मैदानामध्ये टिकली, या जोडीने जर बिल्टअप केलं, धावसंख्या पाहिली तरी पुन्हा 32 धावा. आणि या जोडीचं मात्र खूप कौतुक होत असतं प्रत्येक सामन्यामध्ये. सुशांत शेळके आणि विकी म्हात्रेचं 2 षटकांच्या समाप्ती अखेर आपण पाहिलं तर एकूण 32 धावा, म्हणजेच 16.00च्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्या उभारली आहे. 32 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. आता मात्र नवीन गोलंदाज पुन्हा एकदा
ज्यानं पहिली षटक हाताळलं होतं 13 धावा खर्च करून 2 षटकारांचा मार केला होता. 3 चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळाले होते. तर नक्कीच कोणत्याही फलंदाजांनी अर्धशतक झळकावलं, 50 धावा आपल्या नावावर लावल्या तर विष्णू शेठ शेळके यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. खंदे पाठीराख आहेत विष्णू शेठ शेळके म्हटलं तर आदई गावचे सुपुत्र, बिग सपोर्टर आदई गावचे. आणि ज्या वेळेला आदई संघ ज्या मैदानामध्ये उपस्थित होईल त्या ठिकाणी मात्र प्रत्येक वेळेला हजेरी असते ती विष्णू शेठ शेळकेंची. तिसरं षटक हाताळण्यासाठी किरण भगत पुन्हा एकदा येतोय. स्वतः संघनायक स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतोय. स्वतः जबाबदारी करत असताना आता मात्र या जोडीला फोडण्याचं काम करावं लागेल, कारण धावसंख्येचा विचार केला तर 16ची सरासरी आतापर्यंत राखली. 32 धावा तब्बल कुठल्या गेल्यात, कोणती सफलता मिळाली नाही दोन्ही गोलंदाजांना. आता मात्र जोडीला फोडण्याचं काम कोण करेल हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज विकी म्हात्रे. हो, लॉब केला चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे काऊ कॉर्नरच्या वरतून चेंडू सीमा पार 6 धावांसाठी अफलातून फटका पाहायला मिळाला विकीच्या माध्यमातून. तर नक्कीच आईला विनवणी केली असेल या फलंदाजानं, कारण प्रत्येक चेंडूवर मोठे फटके पाहायला मिळतात. हो, आता मात्र स्लोवर पद्धत चेंडू जसा आला रिलीज झाला एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला कळलं देखील नाहीये. चेंडूने बॅटचा संपर्क आला नाही. इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 38 धावा धावपलकावर तिसरे षटक प्रगती पथावर 38 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. फुलटाव चेंडू त्याचा खरपूस समाचार घेतलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, परंतु सुटकेचा निश्वास सोडला असेल मी म्हणून किरण भगत ना. विकी मात्रेला मात्र माघारी परतून लावलं. पहिला विकेट गारदाला पहिला ब्रेक मिळून दिला आहे. निश्चितच उसारली संघासाठी संघनायकाची भूमिका निभावत असताना गोलंदाजी करत असताना किरण भगत मात्र सफलतापूर्वक गोलंदाजी करतोय. डीजे गोलंदाज दिनेश श्रेष्ठ यानं आणि त्याचबरोबर चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळेल. ब्रेक मिळून दिला पहिला जो फलंदाज लागला होता मैदानामध्ये विकीला मात्र तंबूच्या आश्रयाला धाडला. ज्यानं 2 चौकार मारले 3 षटकार मारले 28 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळला तो विकी मात्र तंबूच्या आश्रयाला. स्ट्राईक केला फलंदाज सुशांत. रिव्हर्स अटेंड केला होता. रिव्हर्स अटेंड करत असताना मात्र निर्धाव चेंडू खेळून काढतोय. शॉर्ट सिलेक्शन चुकीचं होतं आणि त्यानंतर याच दरम्यान आपण पाहतो सुभाष गोवार यांचं इथं आगमन झालेलं आहे. तर विनंती आहे आपण व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. निश्चितच 2 चेंडू या षटकामध्ये निर्धाव देखील पाहायला मिळाले. इथे स्वरूपामध्ये फलंदाज बाद देखील झालाय. अजून एक मोठा फटका सुशांत शेळकेच्या बॅट मधून निघालेला हा हँडसम षटकार. आहे आणि विशाल पाटील उर्फ मेंडिस मैदानामध्ये नवीन फलंदाज आलाय. ही जोडी मात्र धावसंख्येला आकार देत असताना इथे आपण पाहतोय धावसंख्या एकूण 44. तिसरं षटक प्रगती पथावर 44 धावा या तिसऱ्या षटकाच्या चालू असलेल्या सामन्यामध्ये पाहतोय. शेवटचा चेंडू आहे या षटकातील किरण भगतचा. 2 षटकारांचा मार जरूर बसलाय. एक सफलता मिळाली आहे पुन्हा एकदा किरणला. स्लोवर पद्धतीचा चेंडू. असे चेंडू तुम्ही कधी टाकू शकत नाहीये, कारण सीमारेषे बाहेर चेंडूला अडवलाय. झेल जरूर टिपला होता
परंतु बॅलन्स नव्हता आणि लाईन पाहिली नाहीये, त्यामुळे चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर 6 धावां करता. षटकाराच्या मदतीनं 50 धावा लागल्या त्या आदई संघाच्या. काय फलंदाजी पाहायला मिळते, मॅग्निफिशंट फलंदाजी, अगदी प्रेक्षकांना भुरळ घालेली अशी फलंदाजी पाहायला मिळते सुशांत शेळके या फलंदाजी. त्याचबरोबर विकी म्हात्रे बाद झाला, परंतु 28 धावांचं योगदान देऊन गेला आपल्या संघासाठी. सलामीवीर विकी म्हात्रे बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी घेतली आहे ती सुशांत शेळकेनं. तीन षटकाच्या समाप्ती अखेर आपण पाहिलं तर एकूण निश्चितच 50 धावा लावल्यात त्या. संजय भगत उर्फ अंकल आणि स्ट्राईक इनला फलंदाज विशाल पाटील उर्फ मेंडिस. हे टोपण नाव आहे विशाल पाटीलचं. संजय भगतचं देखील टोपण नाव आहे अंकल. अंकल नावाने जास्त प्रसिद्ध आहेत संजय भगत. वर्षाचा अनुभव आहे आणि अनुभवाची शिजोरी काय असते हे दाखवून द्यावं लागेल, कारण धावांचा ओघ सातत्याने सुरू आहे. तो ओघ मात्र थांबावा लागेल, धावसंख्येला अंकुश लावावा लागेल. मात्र ते काम करेल का संजय भगत उर्फ अंकल? स्ट्राईक इनला विशाल पाटील. उसारली गावातून बिलॉंग करत असताना संजय भगत हा गोलंदाज सज्ज झालाय. मानसर स्टेशन एंड करणं गोलंदाजी करतोय. फुलटा चेंडू होता, चेंडूला फक्त दिशा दिली मिडविकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक आहे नागेश खंडागळे. चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल, आणि सिंगलच्या माध्यमातून विशाल पाटीलनं आपलं खातं खुलं केलंय. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक पुन्हा सुशांत शेळकेकडे सुपूर्द केली आहे, कारण तो फलंदाज मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे आणि प्रत्येक चेंडूवर प्रहार करतोय. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. आणि जसा आवाज दिला तो आवाज माझा पोचला निश्चितच सुशांत शेळकेकडे, परंतु प्रॉपर टायमिंग पाहायला मिळत नाही आहे. हवेच्या विरुद्ध दिशेने फटका खेळला होता आणि हवेच्या विरुद्ध दिशेने फटका खेळत असताना चेंडू मात्र सीमारेषा गाठू शकला नाही. उंची भरपूर गाठली होती परंतु सीमारेषा गाठू शकला नाही आणि नागेश खंडागळे चेंडू खाली आला, झेल टिपला आणि फलंदाज बाद झाला. तो निश्चितच सुशांत शेळके हा फलंदाज मात्र मैदानातून बाहेर निघतोय. निश्चितच ज्या फलंदाजांना खेळी करत असताना 3 षटकार लगावले, 1 चौकार लगावला आणि 22 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळून गेला तो सुशांत शेळके. डीजे नवीन फलंदाज मैदानाकडे बारक्या शेळके. स्ट्राईक इनला संजय भगत. हो पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतो की नाही पाहायचं आहे. नक्कीच क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही हरीश मुंडे. आणि इथे मात्र 2 धावा चित्याच्या चपल्यानं पूर्ण करतायत बारक्या शेळके आणि विशाल पाटील. निश्चितच आपण पाहिलं तर 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 53 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सुशांतला मात्र झेल देण्यास भाग पाडला निश्चितच संजय भगत अंकल यांना. तर नागेश खंडागळे चांगला झेल टिपला
आणि सलामीवर बाद झाला. आता मात्र अजून एक मोठा दणका दिला आहे. मग प्रॉपर टायमिंगचा बॉल चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचला. इथे मात्र अजून एक विकेट गारद झाला आहे. बारक्या शेळके बॅक टू द डग आउट. अजून एक मोठा धक्का लागलाय तो आदई संघाला बारक्या शेळकीच्या रूपानं. संजय भगतला ज्या पद्धतीनं अनुभव आहे त्या अनुभवाची शिदोरी मी ते सांगते. ज्वलंत उदाहरण पाहायला मिळतो अनुभवाची शिदोरीच्या रूपानं. आणि त्याचबरोबर संजय भगतनं मात्र या षटकामध्ये 2 फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरलाय. सुशांतला झेल देण्यास भाग पडला नागेश खंडागळच्या हातामध्ये आणि त्यानंतर झेल बाद झाला. तो बारक्या शेळके निश्चित झेल पकडला. तो राहुल श्रेष्ठने लॉंग ऑफ क्षेत्राकडे सुंदर क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अक्षरशः मॅग्निफिशंट गोलंदाजी पाहायला मिळाली. वाखाणण्याजोगी गोलंदाजी पाहायला मिळाली संजय भगत यांची. स्लोअर पद्धतीने चेंडूला चपराक लावली लॉंग ऑफ क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक राहुल श्रेष्ठ पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचलाय. इथे मात्र मिळेल फक्त सिंगल आणि चांगलं क्षेत्ररक्षण दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं राहुल श्रेष्ठकडून. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 54 धावा. 14 षटक प्रगतीपथावर मार्गस्थ असताना भ्रमण करत असताना आतापर्यंत 5 चेंडू फेकले. फक्त 4 धावा खर्च केल्या. 2 सफलता देखील मिळाल्या. चांगला लागलेला फलंदाज तळपणारे बॅट मात्र सुशांतची थांबवली. इथे मात्र लेग बिफोर द विकेट. लेग बिफोर द विकेट LBW आउट. फलंदाज बाद होतोय निश्चितच. बाळू शेळके देखील फलंदाज बाद झाला. या षटकामध्ये काय करामत करून दाखवले संजय भगत उर्फ अंकलनं. जे अनुभवती शिदोरी होती अनुभवती शिदोरी पणाला लावून मात्र अनुभवी गोलंदाजी कशी असते हेच ज्वलंत उदाहरण पाहायला मिळालं. या षटकामध्ये एकूण 3 फलंदाज बाद झाले आणि धावांवर मात्र अंकुश लावलाय. मी मगाशी म्हटलं होतं धावांना अंकुश लावावं लागेल की धावांचा ओघ सातत्याने सुरू होता. प्रत्येक चेंडूवर प्रहार येत होता. चौकार षटकारांची भाषा बोलवते. फलंदाज विकी म्हात्रे असतील सुशांत शेळके असतील त्यानंतर विशाल मात्र तळ ठोकून उभा आहे. कारण आतापर्यंत विशालचा विचार केला तर एकूण 2 चेंडू खेळलेत आणि 2 चेंडूमध्ये 2 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केलेत. नागेश खंडागळे नवीन गोलंदाज मैदानाकडे पाहायला मिळतोय आणि विशाल पाटील हा स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रणील शेळके हा गोलंदाज पाहायला मिळतोय. युनिट नंबर 6. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज वनडाऊनचा फलंदाज विशाल पाटील शांत आहे आणि या षटकामध्ये काय घडते पाहायचंय. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. 54 धावा लागल्यात. या षटकामध्ये फक्त 4 धावा पाहायला मिळाल्या संजय भगतच्या. 3 फलंदाज देखील बाद करण्यात यशस्वी ठरला. नागेश खंडागळेला मात्र गोलंदाजीसाठी पाचारण केलंय. 5वं षटक स्लॉगवरचं षटक आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त हाणामारी करण्याचा प्रयत्न असेल निश्चितच विशाल पाटील उर्फ मेंडिस आणि त्याचबरोबर त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज प्रणील शेळके. राईट मोर द विकेट. ओहो पहिला चेंडू पहा ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणार खूपच बाहेरून जाणार चेंडू अवांतर घोषित करतात पंच मयूर चिमणे आणि जमिनीला हात समांतर केल्यानंतर आमच्यापर्यंत इशारा पोहोचला हा चेंडू वाईट आहे आणि वाईट चेंडूवर मिळेल एक अवांतर धाव. धाव संख्या जोडली जाईल ती निश्चितच अदय संघाच्या खात्यामध्ये. एकूण धावा 55. अखोटप्प्याचा चेंडू जसा रिलीज झाला जसा एसटी रक्षकाचा वेध घेतला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. नागेश खंडागळे गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू अवांतर पाहिलं होतं त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला तो दुसरा नागेश खंडागळेचा. विशाल पाटील हा स्ट्राईक एंडला फलंदाज आहे. पुन्हा एकदा अखोटप्प्याचा चेंडू परंतु एज लागली आहे. इथे काय घडते पाहायचं आहे. विकेट किपरनं सुंदर झेल पकडलाय आणि इथे मात्र बाद होईल. विशाल पाटील उर्फ मेंडिस आपल्या डगआउट मध्ये परत जाताना ज्यानं आपल्या संघासाठी 4 चेंडूचा खेळ करत फक्त आणि फक्त 2 धावाचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. विशाल पाटील मात्र काही करू शकला नाही आपल्या संघासाठी. सुशांत आणि विकीचा विचार केला तर सुशांतनं मात्र निश्चितच धावांचा ओघ सातत्यानं सुरू ठेवला. 3 षटकार लावले 1 चौकार लावला. 22 धावांचं योगदान दिलं. 7 चेंडूचा खेळ केला. त्यानंतर 12 चेंडूचा खेळ करत मात्र सलामीवीर विकी म्हात्रेनं मात्र 28 धावांचं योगदान दिलं. त्याच्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकार पाहायला मिळाले. या 2 फलंदाजा व्यतिरिक्त कोणताही फलंदाज मात्र या आपल्या संघासाठी आतापर्यंत काही करू शकला नाहीये. परंतु इथे वेळ आली आहे ती निश्चितच प्रणील शेळके आणि
निश्चितच ठाकूर निश्चितच धावसंख्या आपण पाहिली तर 56. कौस्तुभ ठाकूर स्ट्रायकिंगला. नागेश गोलंदाजी मार्कवर. हो हो इथे मात्र फुल शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क येत नाहीये. पंच लेग बाज की बाईज इशारा द्यायचा. निश्चितच तुमच्या इशाऱ्याची वाट आमचे स्कोरवर पाहत आहेत त्यामुळं थोडस लक्ष द्यायचंय. लेग बाज की बाईज लगेचच आम्हाला इशारा पोहोचवायचा आहे. लेगबाजच्या स्वरूपामध्ये एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या आपण पाहिली तर 57 धावांवर अंकुश लावले या दोन गोलंदाजांना. संजय भगत उर्फ अंकल आणि त्याचबरोबर इथे मात्र एक्स्ट्राच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होता. तिथे एक धाव निश्चित मिळाली. इथे काय घडते पाहायचं आहे. 2 धावा निश्चित पूर्ण होतात की नाही पाहायचंय. आणि या 2 धावा पूर्ण होतात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या आपण पाहिली तर 59 धावा. 5वं षटक मार्गस्थ असताना पहिला चेंडू अवांतर टाकल्यामुळे आता अजून एक चेंडू टाकावा लागेल. म्हणजे 7 चेंडूचा हा षटक आपल्याला पाहायला मिळेल नागेश खंडागळेचा. या षटकामध्ये आपण विचार करत एकूण 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू असेल स्लॉगवरच्या षटकातील शेवटचं षटक आणि शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळेल प्रनिल शेळके. या शेवटच्या चेंडूवर काय घडते पाहायचं. किती धावा येतात पाहायचं. किती धावांचं टार्गेट सेट होते पाहायचं. नागेश खंडागळे काय करतोय या चेंडूवर पाहायचंय. हो टप्प्याचा चेंडू बॅटच्या रडारमध्ये नीटसा आला नाहीये. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल केलाय. मात्र दुसरी धाव घेताना हरीश मुंडेने मात्र चांगला एफर्ट दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. चांगला दर्जेदार थ्रो पाहायला मिळाला. चांगलं बॅकिंग पाहायला मिळाली आणि अशा रीतीने दुसरी धाव घेताना मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. निश्चितच फलंदाज कौस्तुभ ठाकूरला आणि फलंदाज बाद झाला तो कौस्तुभ ठाकूर. 6 गडी बाद. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 60 धावा धावपलकावर लागल्यात निश्चितच अदई संघाच्या. आणि या दरम्यान आपण पाहतो मान्यवर दामोदरजी भगत साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा. निश्चितच 61 धावांचा पाठलाग करावा लागेल. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम असल्यामुळे तुम्हाला 61 धावा बनवायच्या आहेत आणि 61 धावा बनवताना मात्र भरपूर घाम गाळावा लागेल उसारली संघाला. अनुभवी फलंदाज आहेत त्यांच्यामध्ये देखील नागेश खंडागळे असेल, त्या हरीश मुंडे असेल, किरण भगत असेल, त्याचबरोबर संजय भगत. अनेक खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये, अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांच्या मार्फत फलंदाजी पाहायला मिळेल. परंतु गोलंदाजी देखील तीक्ष्ण आहे अदई संघाची, हेही विसरून चालणार नाही आहे. कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघ मातबर आहेत. दोन्ही संघामध्ये चुरशीची लढत ही पाहायला मिळणार आहे. कारण दोन्ही संघामध्ये चांगल्या चांगल्या खेळाडूंचा भरणा असल्यामुळे ही लढत मात्र बिग फाईट होईल यात तीळ मात्र शंका नाही आहे. इथे मात्र 61 धावांचा पाठलाग कसं होईल आणि 61 धावा पूर्ण करण्यासाठी किती घाम गाळावा लागेल की 61 धावा वाचवतील अदई संघ. निश्चितच 61 धावा वाचवतील किंवा अदई संघ की 61 धावांचा सहजरित्या पाठलाग होईल उसारली संघाकडून हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. पूर्वार्ध संपला, उत्तरार्ध बाकी आहे आणि उत्तरादाखल टिप अँड टॅप उत्तर देताना कसं उत्तर देईल, एकमेकाशी झुंज देताना हे निश्चितच या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु उत्तरादाखल समालोचन ऐकूया पुन्हा एकदा आमचे उत्कृष्ट समालोचक, निश्चितच ज्यांना आम्ही आमच्या या कामोठ्या नगरीमध्ये पहिल्यांदा मान मिळालाय समालोचन करण्यासाठी, ते टॅलेंटेड कॉमेंटेटर आमचे रोशनजी सकपाल यांचा आवाज ऐकूया. सकाळपासून आपण त्यांचा आवाज ऐकतात, प्रेक्षकांना भुरळ घालतील असे मात्र समालोचक आमच्या समेत आमचे जोडले गेलेत, ते रोशनजी सकपाल यांच्याकडून ऐकूया उत्तरादाखल टिप आणि टॅप उत्तर. हॅलो. तर याच दरम्यान आपण पाहतोय दामोदरजी भगत यांचं इथं आगमन झालेलं. तर विनंती करेन अमरजी म्हात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते दामोदरजी भगत यांचा आपण सन्मान करायचा आहे. कॅमेरामॅन हे क्षणचित्र टिपायचं आहे की ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची संस्कृती सांगून जाते अतिथी देवो भव, अतिथींचं स्वागत करणं आद्य कर्तव्य आहे. ते संस्कृती मात्र जपताना आपण पाहतोय
कैलासवासी जाणारामा चिमणे स्मृती चषक श्री गावदेव क्रिकेट संघ जुई यांच्या वतीनं स्वागत होत आहे दामोदरजी भगत यांचं. धन्यवाद. जाऊया आमचे समालोचक मित्र रोशनजी सकपाळ यांच्याकडे. आणि त्याचबरोबर आदई गावचे सुपुत्र आहेत सुभाजी खरत. तर आदई गावचे बिग सपोर्टर सुभाजी खरत यांचं इथं आगमन झालं, त्यांचा देखील सन्मान निश्चितच. जाऊया आपण सन्मान कक्षामध्ये. आपण पाहतोय अमरजी म्हात्रे यांच्याकडून सन्मान केला जातोय सुभाजी खरत यांचा. ओव्हर टू रोशन सर. हॅलो, धन्यवाद भाऊमत्री सर. आपण पाहत आहात श्री गावदेवी कला क्रीडा सांस्कृतिक मित्र मंडळ जुई यांच्या माध्यमातून कैलासवासी जाणारामा चिमणी स्मृती चषक 2021 आणि ज्यामधला हारून संघांमध्ये 30 चेंडू आणि 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीचे 2 फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतील आणि गोलंदाजी तयार आहे. यावेळेला जुई गाव एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज आहे. हरीश मुंडे आणि किरण भगत हे 2 फलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल गोलंदाजी करत असताना अदई संघाकडून गोलंदाज विशाल पाटील. पडगे संघाचा संघनायक आणि कानपोली संघाचा संघनायक. टॉससाठी यायचं परंतु पहिल्याच बॉलवर इथं पहा काय रिझल्ट आला. चौकार पाहायला मिळाला फलंदाजी करत असताना उसारली संघाच्या फलंदाजाच्या कडून आणि 4 धावांनी एक मस्त सुरुवात पाहायला मिळाली. मस्त बॉल. यावेळेला मात्र यष्ट्यांवर जाऊन आदळतोय चेंडू. पहिल्या विकेटचा खात्मा होताना आपल्याला पाहायला मिळेल. इथून मात्र उसारली संघ पहिला विकेट आपल्याला पाहायला मिळेल. उसारली संघाचा आउट होणारा फलंदाज होता हरीश मुंडे, जो वैयक्तिक 4 या धावसंख्येवर मैदानाच्या बाहेर गेला. चांगली दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. विशाल पाटील या गोलंदाजाकरवी आपण गोलंदाजी पाहिली आणि अतिशय जबरदस्त पहिल्या बॉलवर चौकार खाल्ल्यानंतर मात्र येणाऱ्या चेंडूवर कमबॅक करणारी गोलंदाजी, स्वतःला सावरलं आणि भेदक चेंडू फेकला गेला. पिच केला पूर्णतः बॅटच्या बॉटम एजवर पिच झाला चेंडू आणि सरळ यष्ट्यांवर जाऊन आदळला आणि पहिला विकेट इथे मात्र परततोय फलंदाजी करत असताना उसारली संघाचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल दिनेश श्रेष्ठ. या क्षेत्ररक्षणही मस्त केलेलं या क्षेत्ररक्षकाने अतिशय अप्रतिम परफॉर्मन्स सगळ्याच प्लॅटफॉर्ममध्ये जर पाहायला गेला तर एक चांगला गुणवान खेळाडू म्हणून या दिनेश श्रेष्ठ याचं नाव घेतलं जातं उसारली संघाकडून. यावेळेला मात्र नॉनस्ट्राईक एंडला आहे किरण भगत, एक गुणवान आणि स्वतः कर्णधार आहे. इथून मात्र गोलंदाजी त्याची खासी इथे कारनामा करू शकली नाही, मात्र आता फलंदाजीची जबाबदारी त्याच्या अंगावर येऊन ठेपली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, रनआउटचा चान्स होऊ शकतो परंतु काय दर्जेदार गुड रनिंग बिटवीन द विकेट. जंगलामध्ये हरणं धावावीत ना, अगदी तशी धाव पूर्ण केली. आमचे विष्णू शेळके आदईहून आहेत, सपोर्टर्स आहेत आज आदई संघाचे आणि नेहमी पाठीराखण असते त्यांची मोठमोठ्या टुर्नामेंट्सला. त्यांचं नेहमी मोठे योगदान असतं, त्यांची प्रामुख्याने इथे उपस्थिती आहे. टीमचं टोटल जर आपण बघितलं 5 धावा आतापर्यंत होत आहेत 1 विकेटच्या मोबदल्यात. हरीश मुंडे पहिला विकेट आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर मात्र गोलंदाजी करत असताना विशाल पाटील यांनी सुरेख गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. यावेळेला मात्र पहिल्यांदा स्ट्राईकला खेळणार किरण. खूप मोठी जबाबदारी आहे कारण 61 धावांचा पाठलाग, 61 धावांचा पल्ला क्रॉस करायचा आहे. त्यामुळे इथून मात्र ताकद लावावी लागणार आहे आणि ती ताकद कितपत पेलवत आहे उसारली संघ हे पाहणं फार गरजेचं. अपील होते पंचांकडे. यस, उचलून धरली अपीलला आणि परतावा लागेल किरण भगत याला. LBWच्या माध्यमातून विकेट नंबर 2 उसारली संघ इथून मात्र बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आज दिवस नाहीये मी म्हणेन किरण भगतचा आणि काय दर्जेदार गोलंदाजी विशाल पाटील याच्या माध्यमातून. सुबह का भूला अगर शाम को घर लौटे ना तो उसे भूला नहीं कहते. असं वाटलेलं की पहिल्याच बॉलवर चौकार खाल्ल्यानंतर विशाल पाटील
थोडासा महागडा ठरतोय की काय, परंतु कमबॅक केलं. मागं काय झालंय हे पाहण्यापेक्षा मला पुढे काय करायचंय या अनुषंगाने समोर डोळ्यासमोर एम ठेवलं, एक ध्येय ठेवलं आणि येणाऱ्या गोलंदाजीवर मात्र एक कारीगर गोलंदाजी करत असलेला हा गोलंदाज आदई संघाचा विशाल. जुई विलेज इंड कडून गोलंदाजी करतोय. मानसरोवर रेल्वे स्टेशन आणि त्या रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ असलेलं हे जुई गावचं अगदी सुसज्ज आणि हिरवगार मैदान आपण पाहू शकता. विशाल तयार आहे. नवीन बॅट्समन आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. नागेश याच्या बॅटला मात्र आता परफेक्ट शॉट बसला नाहीये, मात्र दुसरी धाव पूर्ण होणार का? यस, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेनं पुढे सरकतोय. फलक मूव्ह होतोय. 7 धावा, 2 विकेट मात्र महत्वपूर्ण विशाल याच्या खात्यामध्ये, कारण अतिशय दर्जेदार इथे गोलंदाजी पाहायला मिळाली. पॉवर प्लेचं हे षटक आहे. खूप मोठी जबाबदारी असते पॉवर प्लेचं षटक हाताळणं म्हणजे, आणि ती जबाबदारी अगदी चोखरित्या पेलवली आहे मी म्हणेन या विशाल पाटील गोलंदाजानं, कारण देखणी गोलंदाजी आतापर्यंत मैदानामध्ये. मोठा फटका, स्ट्रेट ड्राइव्ह खेळला हव्यामध्ये, बॉल झेल जरूर ड्रॉप झालाय, मात्र 1 धाव पूर्ण केली. खूप प्रयत्नही झालेले आहे आणि त्या प्रयत्नानंतर मात्र यश आलं नाही. रवींद्र कडू साहेब यांचे प्रामुख्याने स्पर्धेसाठी खूप मोठे योगदान आहे. आज पूर्ण स्पर्धेला त्यांच्याकडून पाणी देण्यात आलेलं आहे. तत्पूर्वी एक सूचना आहे. कानपोली आणि पडगे 2 संघ आपण टॉस साठी लगेच या टॉस बॉक्स मध्ये आपल्या प्रतीक्षेत असणार आहेत. आयोजक सन्माननीय घोडगावचे शिवा गोंधळी उत्कृष्ट ऑर्गनायझर आहेत, त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. या सर वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. कैलासवासी जानारामा चिमणे स्मृती चषक 2021 मध्ये या जुईच्या मैदानावर आपलं सहर्ष स्वागत. आकाश पाटील याला गोलंदाजीवर पाहू शकता. 2ऱ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे. यावेळेला मस्त फटका खेळला गेला. इथे पॉइंट आणि डीपमध्ये खेळलेल्या फटक्यावर मात्र मिळणार 1 धाव. दुसरी धाव पूर्ण होणार का? नाही, एकच. आणि या 1 धावेनं मात्र समीकरणाचा आलेख आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकताना 9 धावा धावफलकावर होत आहेत. फलंदाजी करत असलेला अर्थातच उसारली संघ. 48 पडगे आणि कानपोली 2 संघाचे संघनायक आलेले आहेत. मला तर वाटतं भाऊ मात्रे सर यांच्या माध्यमातून 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. विनंती करेन की या 2 संघांमध्ये टॉस करायचा आहे. गोलंदाज यावेळेला सज्ज. एक छोट्या उंचीचा गोलंदाज आहे. वयानेही कदाचित छोटा असावा, परंतु क्रिकेटमध्ये एक देखणी कामगिरी त्याच्या माध्यमातून घडताना पाहायला मिळते. ती मात्र गोलंदाजी करत असलेल्या आदई संघाकडून ताकद लावावी लागेल, कारण वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातो प्रत्येक गोलंदाजाकडून, अर्थातच आदई संघाच्या. यावेळेला मोठा फटका जरूर खेळलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. 1 धाव मिळालेली आहे. दुसरी धाव पहा, काय वेगवान पद्धतीनं दुसरी धाव पूर्ण केली गेली. प्रत्येक धावेसाठी संघर्ष होताना पाहायला मिळतोय. संघर्ष करतोय उसारली संघ आणि प्रत्येक धाव रोखण्यामध्ये संघर्ष करतोय आदई संघ. निर्णायक क्षणाला यश कोणाच्या वाट्याला येणार, कोण या स्पर्धेमध्ये आपलं स्थान जिवंत ठेवणार आणि कोण या स्पर्धेच्या बाहेर जाणार हे पाहणं फार गरजेचं.
हेलिकॉप्टर उडवलेला आहे आणि दुसरी धाव पूर्ण केली जाते या दरम्यान. टीमचं टोटल आपण 14 धावा पाहू शकता धावफलकावर. 14 धावा अद्याप ठोकल्या गेलेल्या आहेत फलंदाजी करत असताना आदाई संघाकडून. माफ करा, उसारली संघाकडून 2 फलंदाज मात्र बाद झाले, हरीश आणि किरण. तदनंतर मात्र एक चांगली साजेदारी. शॉर्ट मॅनच्या क्षेत्ररक्षकानं चांगला चेंडू अडवला आणि दर्जेदार अटॅक करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित परतावं लागलं असतं दिनेश याला, परंतु जीवनदान मिळालं. या दरम्यान धाव पूर्ण झाल्या आणि टीमचा टोटल 15 धावा आपण धावफलकावर पाहू शकता. हॅलो, चला पडगे संघाचा संघनायक आपण इथं उपस्थित असेल तर लगेच टॉस साठी यायचं आहे. प्लीज आमच्या टॉस बॉक्स मध्ये आम्ही वाट पाहतोय. पडगे संघाचा संघनायक. एज होती जोरदार अपील ही झालेली, परंतु विकेट किपर याच्या हातामध्ये मात्र चेंडू चिपकला नाही आणि जीवनदान मिळालं फलंदाजाला. 2 षटकं संपतात. पहिल्या षटकामध्ये आल्या 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 7 धावा. विशाल पाटील याच्या गोलंदाजीवर 8 धावा 2 विकेट. तदनंतर मात्र आकाश पाटील यांनी गोलंदाजी केली 7 धावा खर्च करत. कोणत्या प्रकारचं विकेट मिळाला नाही. टीमचं टोटल आपल्याला 15 धावा पाहायला मिळतील आणि येणारे चेंडू असणार आहेत ते 18 आणि जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. अठरा चेंडू 46 धावांची गरज आहे. आज एक दिवसीय क्रिकेटची स्पर्धा माझ्या वाट्याला आली. भाऊ म्हात्रे सर यांच्या माध्यमातून आम्हाला इथे बोलवणं आलं आणि खूप मोठे योगदान आहे मित्रांनो. नवीन किंवा जे उभरते समालोचक आहेत किंवा ज्यांना तलागालातले समालोचक आहेत त्यांना नेहमीच एक चांगला प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचा नेहमीच त्यांचा मनसुबा असतो आणि त्यामुळेच आज समालोचन क्षेत्रामध्ये त्यांचं नाव अगदी आदराने घेतलं जातं. आज कामोठ्याच्या मैदानावर माफ करा जुईच्या मैदानावर बसण्याचा ही जी मला संधी उपलब्ध झालेली आहे, नक्कीच आमच्या भाऊ मात्रेंचं मी मनापासून कौतुक करेन, धन्यवाद देईन. तिसऱ्या क्रमांकाचे षटक हाताळण्यासाठी आपण विशाल पाटील या पाहू शकता. 18 बॉल आणि 46 धावांची गरज आहे. मोठा फटका खेळा यावेळेला, उंच उडालाय चेंडू आणि किती धावा घेऊन येणार चौकाराला. चांगली दमदार सुरुवात पाहायला मिळते ती मात्र उसारली संघाकडून. उसारली संघाच्या अजूनही अशा पल्लवीत नक्कीच आहेत. 17 उर्वरित चेंडू असणार आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 42 धावांची गरज आहे. मोठे फटके अपेक्षित असणार उसारली संघाच्या फलंदाजांकडून आणि दिनेश आणि जो नागेश हे 2 फलंदाज खेळताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. नागेश अगदी सेट होऊन खेळतोय. याच्या इनिंग मध्ये आपण पाहू शकता एक चौकारही टोकला गेलेला आहे आता त्याच्या माध्यमातून आणि गणेशही त्याला साथ देताना आपल्याला दिनेश हाही फलंदाज त्याला साथ देताना दिसतोय. मात्र मोठे फटके येणे अपेक्षित, कारण आता थोडंसं अंतर वाढत चाललेलं आहे. आस्किंग रन रेट वाढत चाललेला आहे. अशामध्ये आपल्याला ताकद लावावी लागणार आहे. लोअर फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला खेळा क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे येतोय. फंबलिंग झाली थोडीशी. 2 धावा तोपर्यंत कन्वर्ट झाल्या 2 फलंदाजांमधून आणि या 2 धावेनं मात्र हा चेंडू इथे संपतोय आणि धावसंख्या पुढे 2 न वधारते 21 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. 16 बॉल आता मात्र 40 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. उसारली संघाला 16 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. गती वाढवावी लागेल कारण आता मात्र वेळ निघून चाललेली आहे. आता नाही तर मग कधीच नाही. जरा फास्ट घ्या कारण खूप टाइमपास करू नका प्लीज. मोठा फटका ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर एक दणदणीत षटकार पाहायला मिळाला. काय जबरदस्त इनिंग खेळतोय फलंदाज नागेश खंडागळे. अतिशय अप्रतिम. 15 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी.
काय जबरदस्त फलंदाजी. आता मात्र तोंडचं पाणी पाळलेलं आहे मी म्हणेन गोलंदाजी करत असलेल्या अदई संघाचं. वाह, व्हॉट अ शॉट, जस्ट लाईक अ रॉकेट. दिस इज द मॅक्झिमम 6. काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं. मी मगाशीच म्हटलं की हा जो नागेश खंडागळे आहे याने अक्षरशः अदाई संघाचं तोंडचं पाणी पलवलेलं आहे. कारण जी धुवाधार फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि गोलंदाजीही तेवढ्या दर्जेदार पद्धतीनं नागेश आता मात्र बरसतोय मैदानामध्ये. आणि नागेशच्या या इनिंगवर आता मात्र अंकुश लावावा लागेल, ब्रेक लावावा लागेल आणि तो कोणता गोलंदाज असणार हे पाहणं फार गरजेचं आहे. खूप महत्वाचा सामना आपण पाहू शकाल. टीमचा टोटल आहे 33 रन. अजूनही 28 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. यावेळेला मस्त फटका खेळलाय. पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. एकच धाव मिळणार आणि या एक धावेनं मात्र इथे मात्र धावसंख्येचं जर वाढता आलेख पाहिला तर आपण 34 धावा झालेल्या आहेत धावफलकावर अद्याप. अजूनही जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. तर जाऊया हे षटक संपलं तर टॉसकडे. मी दामोदर भगत यांना विनंती करेन आपण या आमच्या मंचावर टॉस करण्यासाठी. फुल टॉस बॉल जरूर होता परंतु पॅडवर आदलला मला असं वाटतंय ब्रश करून गेला पॅडला, त्यामुळे हा निर्धाव चेंडूची सांगता समाप्त झाली. षटकाची समाप्ती झाली. आपण पाहिलं तिसऱ्या षटकामध्ये थोडासा महागडा षटक आला कारण त्या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार लगावला गेला आणि या षटकामध्ये आला तब्बल 19 धावा आणि टीमचा टोटल जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावा लगावल्या गेल्या आहेत त्या अद्याप 34 धावा. म्हणजे येणारे चेंडू असणार आहेत 12 आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. तर नक्की टॉस केला जाईल पुढच्या सामन्याचा. आजच्या दिवसात पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे. एका बाजूला आपण पाहतोय कानपोली संघ आणि दुसऱ्या पाहतोय त्याच विभागातील निश्चितच पडके संघ. या 2 संघादरम्यान नाणेफेक केली जाते. तर नक्कीच नाणेफेक जिंकले एंट्री आहे त्यांच्यासाठी. तर आपला निर्णय काय मग क्षेत्ररक्षण करताना मी रोखण्याचा प्रयत्न करू. तर प्रत्येक वेळेला संघनायक कमीत कमी एक्झॅक्टली सांगू शकत नाही कारण टेनिस बॉलचा क्रिकेट आहे त्यामुळं एक्झॅक्टली सांगू शकत नाहीये. तर निश्चितच पडके संघाचा संघनायक किती धावांची मजल माराल? 60-70 धावा मारण्याचा प्रयत्न करू. मग या मैदानाचं वैशिष्ट्य काय सांगाल? मैदान हे खूप सुंदर आहे, खेळायला मजा येईल आणि जास्तीत जास्त रन्स बनवण्याचा आमचा टार्गेट असेल. मग हा मैदान गवतानी ग्रासलेला आहे. या मैदानावर जास्तीत जास्त उड्या मारण्याचा प्रयत्न असेल का? उड्या तर नाही मारू शकत, बघू कधी टाईम आला तर मारायला लागेल. नक्की काल एक व्हिडिओ व्हायरल झाली मोठी जुई संघाची. त्या एका खेळाडूनं मॅन ऑफ द मॅच घेतली तर त्याच्या घरच्यांचा जो विचार होता तो वेगळाच होता की बऱ्याच वेळा तुम्ही आऊट झालात, कधीच मॅन ऑफ द मॅच हाणली नाही. काल मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर त्यांनी उल्लेख केला त्याच्या स्वतःच्या बायकोसाठी की ही मॅन ऑफ द मॅच मी तुझ्यासाठी जिंकली आहे. बट तुमचा काय मनसुबा आहे का असं काय? नाही. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक दोन्ही संघासाठी नेक्स्ट मॅच. हो, कधी कधी स्वप्न असतात भाऊ सर आपल्या घरच्यांसाठी काहीतरी करावं. तर निश्चित रमेश म्हात्रे साहेबांना आणि प्रल्हाद भोईर साहेबांना विनंती करते की पडगे संघाचे बिग सपोर्टर आहेत त्यांना विनंती करते आमच्या व्यासपीठावर या. आपण रमेश म्हात्रे आणि प्रल्हाद भोईर साहेब आपण आपली जागा व्यासपीठावर आहे, या व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा. यावं आपण व्यासपीठावर प्लीज. बारा चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल आदिनाथ पाटील याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय आणि तोच फलंदाज ज्यांनी आता मात्र नाकी न बांधलेत आदई संघाच्या नागेश खंडागळे ऑन स्ट्राईक. गोलंदाज सज्ज आहे. 12 बॉल आणि 27 धावांची गरज. शॉट ऑफ लेन. यावेळेला काय कव्हर ड्राईव्ह खेळलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक उभा आहे. एक धाव, दुसरी धाव पूर्ण होणार का? यस, 2 धावा पूर्ण आणि या 2 धावेनं मात्र पुन्हा एकदा विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न नक्कीच उचारली संघाचा असेल कारण उर्वरित 11 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे.
काय क्रिकेट पाहायला मिळतंय. कधी पलट भारी होत आहे आदई संघाचं, तर एखादा मोठा फटका आला की उत्साहाचं वातावरण पसरतंय. ते मात्र उसादली संघाच्या खेम्यामध्ये शॉट ऑफ प्लेन यावेळेला गुडलिन स्पॉटवर टाकलेले या बॉलवर मात्र एक धाव पूर्ण केलेली आहे. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. एक धावेनं मूव झाला स्कोर कार्ड. टीमचा टोटल 1 नवदारला धावसंख्या झालेली आहे ती मात्र 37 धावा. आता मात्र 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. चांगला क्रिकेट. सर्व प्रेक्षकांच्या नजरा मात्र या सामन्याकडे कटाक्ष लावून आहेत, कारण या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार यामध्ये ते मात्र शंका नाही, कारण दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. मोठा फटका यावेळेला मरीन ड्राईव्ह पेक्षाही सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार. संघ मात्र माघार घ्यायला तयार नाहीये. ताकद लावतोय दोन्हीकडून. हा जो फलंदाज आहे नागेश खंडागळे आणि दुसरीकडे दिनेश श्रेष्ठ, हे दोन फलंदाज मात्र आता श्रेष्ठ पारी इथे खेळताना पाहायला मिळत आहेत. उर्वरित 9 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज आहे यावेळेला. हो, या चेंडूवर छेडखाणी करण्याचा प्रयत्न होता. गुडलिन स्पॉटवर टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा उसळी घेणारा हा बॉल नीटचा काही अंदाज बांधता आला नाही आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता 8 उर्वरित चेंडू आणि 18 धावांची गरज. आठ चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. शॉट ऑफ प्लेन. वाह, क्या लाजवाब पारी. व्हॉट अ शॉट. इतकं सोपं नसतं भाऊसर. आपण पाहतोय क्रिकेटमध्ये हे अशी फटके खेळणं एक तंत्रशुद्ध फलंदाजाच्याच कडून हे असं घडलं जातं. जसं आपण सावळ्याचा किरण पवारला पाहिला, अशा फटके खेळण्यामध्ये तो अगदी मातब्बर आहे आणि त्याच्यामध्ये ती गुणवत्ता आहे. परंतु हा छोटा खेळाडू बघा काय फटके खेळतोय आणि कव्हर आणि पॉइंटच्या मधून खेळणं, आणि तेही षटकारासाठी. ताकद तर अजिबात लावत नाही, फक्त टेक्निकली. हाही फटका आपण त्याच क्षेत्रामध्ये पाहतो आहोत. पुन्हा एकदा तीच कॉपी शॉट, परंतु या वेळेला आला चौकार. 8 धावांची गरज आहे. अक्षरशः मी म्हणेन पिसं उपटली आहेत या गोलंदाजांची. अतिशय अप्रतिम खेळी आपल्याला पाहायला मिळाली. रायगड जिल्हा क्रिकेटची पंढरी या गाण्यानं संपूर्ण रायगड जिल्ह्याला ज्यांनी मंत्रमुग्ध करून ठेवलेलं, आणि एक सुंदर गायक ज्याच्या गळ्यामध्ये साक्षात सरस्वती नांदते मी म्हणतो, आणि आमचे खास मित्र दिनेश पाटील डेरवलीहून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचे आपण मनापासून स्वागत करूया आणि उत्तरोत्तर तुमची ही अशीच प्रगती होत राहू अशी ईश्वर चरणी प्रार्थना. तुम्हाला ही बेस्ट ऑफ लक आहे. कैलासवासी जाणार आम्हा चिमणी स्मृती चषक 2021 जुईच्या मैदानाहून. धन्यवाद. निश्चित विचार केला तर रोशन सर, आपण विचार केला तर दिनेश पाटील एक उत्कृष्ट गायक आहेत आणि डेरिवलीतून बिलॉंग करतात. किती क्रिकेटवर प्रेम आहे पहा, आणि आपल्या स्टुडिओमधून गाण्यांची संकल्पना सतत पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर आमचे मित्र बंधू जुई गावचे सुपुत्र, अग्री कराडी समाजातील एक सुंदर अतिशय चांगले समाजसेवक आपण पाहतोय गोपीनाथजी भगत यांचं इथं आगमन झालेलं आहे. धर्मराज पक्ष प्रणित आपण पाहतोय. पनवेल विधानसभा अध्यक्ष गोपीनाथजी भगत यांचं इथं आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून गोपीनाथजी भगत साहेब. सूरज भोईर 6 उर्वरित चेंडू असणार आहेत. 8 धावांची गरज आहे. समोर आहे एक धाकड फलंदाज नागेश खंडागळे, ज्यांनी वाघाच्या जबड्यातून विजय, जसा वाघाच्या जबड्यातून शिकार जशी खेचून आणावी तसा विजय खेचून आणलाय. दमदार शॉट. यावेळेला क्षेत्र निवडलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या डोक्यावरनं 6 धावा.
आणि 61 धावांची गरज होती. हा नागेश खंडागळे अक्षरशः मी म्हणेन की या उसारली संघासाठी तारणहार ठरलाय. कारण सलामीला पाहिलं आपण उमेश सर की 2 विकेट अगदी 4 या धावसंख्येवर बाद, 5 या धावसंख्येवर बाद झालेले. तदनंतर मात्र काय इनिंग खेळले ते 2 फलंदाज, अफलातून फलंदाजी. 2 धावांची गरज, स्टेट ड्राईव्ह खेळलाय. यावेळेला मात्र येणार एकच धाव. थोडीशी मिसफिल्डिंग जरूर झाली. दुसरी धाव पूर्ण होणार का? यस, 2 धावा पूर्ण आणि एक जबरदस्त अविस्मरणीय विजय पाहायला मिळाला उसारली संघाचा. आणि या स्पर्धेच्या बाहेर पडलेल्या आदई संघाला सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. या सामन्याचा सामनावीर आपण पाहू शकाल ज्यांनी अतिशय जबरदस्त इनिंग या स्पर्धेमध्ये साकारली, ज्यांनी 15 चेंडूंना फेस करत असताना 3 षटकार आणि 1 चौकाराच्या माध्यमातून 39 धावांची बहारदार नॉट आउट पारीला अंजाम दिला. त्या फलंदाजाचं नाव आहे नागेश खंडागळे. यस, तुझं मोठेपणा असेल परंतु मला स्कोर बोर्ड बघून मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. तू त्याला देऊ शकतोस, परंतु आमचा स्कोर कार्ड असं सांगतोय की ती मॅन ऑफ द मॅच तुला जाते. परंतु त्याचं असं म्हणणं आहे की दिनेश श्रेष्ठ याला ती मॅन ऑफ द मॅच द्यावी. ये दिनेश, तूही चांगला खेळास, खूप चांगला खेळ तुझ्या माध्यमातून ही घडलं, ज्याच्या माध्यमात 2 षटकार 1 चौकाराच्या 3 षटकार मला वाटतं 2 षटकार 1 चौकाराच्या माध्यमातून 20 धावांवर खेळला. अतिशय अप्रतिम खेळी त्याच्या माध्यमातून 9 चेंडूंना फेस करत असताना दिनेश